नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सार्वजनिक धोरण आणि विकास या पेपरचा अभ्यास करत असताना मागील तासामध्ये आपण सार्वजनिक धोरणाचे प्रकार काय आहेत याबाबतची सविस्तर चर्चा सुरू केलेली होती. सार्वजनिक धोरणाचे प्रकार पाहत असताना आपण सुरुवातीला पाहिले की काही धोरणे ही स्वतंत्र व व्यापक या प्रकारात मोडणारी असतात. त्याचा व्यापक परिणाम प्रभाव हा जनतेवर होत असतो. त्यानंतर आपण पाहिलं की काही विशेषीकृत हिताच्या, सुरक्षिततेच्या, कल्याणाच्या बाबी असतात की ज्यासाठी विशेषज्ञांनी नियमन करण्याच्या उद्देशाने धोरणांची आखणी केलेली असते. त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी, UGC अशा पद्धतीच्या संस्था, संघटना या कार्यरत असतात. आणि त्यामुळे या तांत्रिक क्षेत्रातील सेवा सुविधा या अधिक व्यावसायिकपणे, सक्षमपणे पुरवणे शासनाला शक्य होत असते. मित्रहो, आपण पाहिले की शासनाचे अनेक स्वरूपाचे उद्देश असतात. अनेक प्रकारचे हितसंबंध असतात. भूमिका घेण्याच्या पद्धती असतात, प्रक्रिया असतात. या व अशा अनेक बाबींचा विचार करून ही धोरणे आकार घेत असतात आणि त्यामुळे या धोरणांचे अनेक प्रकार असू शकतात. यांना आपल्याला एका निश्चित फ्रेमवर्कमध्ये बसवता येणार नाही किंवा ठराविक अशी साचेबद्ध ही आणि हीच धोरणे असतात असं ठाम विधान आपल्याला करता येणार नाही. या दोन प्रमुख प्रकारांच्या नंतर आपण पाहणार आहोत ती म्हणजे वितरणात्मक धोरणे आणि पुनर्वितरणात्मक धोरणे. मित्रहो, डिस्ट्रीब्युटिव्ह पॉलिसी, वितरणात्मक धोरणे काय असतात तर समाजातील एका ठराविक गट, समूह अथवा वर्गासाठी अशा धोरणांची निर्मिती केली जाते ज्यामध्ये विशेष सहाय्यता, वस्तू व सेवांचा पुरवठा करण्याचा शासनाचा विशेष हेतू असतो. समाज कल्याणाच्या या कामामध्ये मुख्यतः सहाय्य, सुरक्षितता पुरविणे अपेक्षित असते आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की अशी धोरणे काहीशी मर्यादित स्वरूपाची असतात. मुख्य प्रवाहातून बाजूला राहिलेल्या
गरजू किंवा मदतीची आवश्यकता असणाऱ्या ठराविक अशा वर्गांचे हित अशा प्रकारच्या सार्वजनिक धोरणांच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न शासन करत असते. ठराविक अशा वर्गसमूहापुरता मर्यादित असणारा हा सल्ला, सवलत किंवा सहाय्याचा शासकीय कार्यक्रम असतो. अशा प्रकारच्या सेवा, सवलती, सुविधा या कदाचित बाजारामध्ये उपलब्ध असतातच असे नाही, किंवा जरी असल्या तरी त्या सर्वांसाठी सहजासहजी उपलब्ध होतील असे नाही. परंतु जरी लाभदायक नसल्या आर्थिक दृष्टिकोनातून, तरीही अशा सेवा शासन पुरवत असते. उदाहरणार्थ, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाकडून घेण्यात आलेला मोफत लसीकरणाचा कार्यक्रम असेल, किंवा पल्स पोलिओ अभियान असेल, अन्न सुरक्षितता धोरण अर्थात फूड सिक्युरिटी पॉलिसी हे धोरण असेल, किंवा शिक्षणाच्या मुख्य धारेपासून दूर गेलेल्या किंवा शिक्षणापासून वंचित राहिलेल्या लोकांसाठीचे प्रौढ शिक्षणाचे कार्यक्रम असतील, किंवा ठराविक लोकांना विमा पुरवण्याचा भाग असू शकतो. ही सारी धोरणे वितरणात्मक धोरणे असतात, ज्यामधून शासन ठराविक गटाच्या हितांची काळजी घेत असतं. पीक सुरक्षितता योजना ही देखील त्याचाच एक घटक आहे, ज्या माध्यमातून शासन समाज कल्याणाच्या आपल्या मुख्य भूमिकेत अनेक लोकांना जोडण्याचा किंवा या कार्यक्रमात मागे राहिलेल्या लोकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असतो. या वितरणात्मक धोरणाच्या नंतर सार्वजनिक धोरणाचा आणखीन एक प्रकार आहे, तो म्हणजे पुनर्वितरणात्मक धोरण, रिडिस्ट्रीब्युटिव्ह पॉलिसी. मित्रहो, पायाभूत अशा सामाजिक आर्थिक बदलांसाठी किंवा परिवर्तनासाठी शासनातर्फे काही पुनर्रचित अथवा सुधारित अशा स्वरूपाची धोरणे, अभियान हे राबवले जातात. समाजामध्ये अनेकदा वस्तू आणि सेवांचे काहीसे अनियमित अथवा विषम पद्धतीने झालेले विभाजन अनेकविध समस्यांचे एक प्रमुख कारण असते. अशा वेळी समाजामध्ये ठराविक वस्तू आणि सेवा या निर्धारित मानकांप्रमाणे किंवा समसमान पद्धतीने वितरित होण्याच्या दृष्टिकोनातून व त्याचे लाभ हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत, अशा
हेतूमधून ही पुनर्वितरणात्मक धोरणे आकार घेत असतात. आवश्यकतेनुसार, क्षमतेनुसार ही धोरणे तयार होत असतात, त्यामध्ये सुधारणा होत असते, जेणेकरून सामाजिक आर्थिक समानता, सुरक्षितता तसेच विकास होण्यासाठी मदत होत असते. मित्रहो, आपण पाहू शकतो की LPG गॅसचे जे वितरण आहे ते पुनर्वितरणात्मक धोरणाचाच एक प्रकार आहे. इन्कम टॅक्स पॉलिसी असेल, किंवा IT धोरण असेल, GST सारखा भाग असेल, हा काहीसा पुनर्वितरणात्मक धोरणातच अंतर्भूत होत असतो. वारंवार अशा धोरणांमध्ये सुधारणा, बदल, परिवर्तन, नाविन्यता आणण्याचा प्रयत्न केला जातो. कधी काळी भारतामध्ये नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस किंवा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हे कार्यक्रम सुरू करण्यात आले होते. काही वर्षांनंतर त्यात बदल करून त्या योजना बंद करून IRDP अर्थात एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. कालांतराने 1999 मध्ये तोही बंद करण्यात आला आणि सुधारित स्वरूपाचा सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेसारखा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. आणि आजही हा कार्यक्रम वेगळ्या नावाने काही थोड्या बहुत फेरफारासह आजही हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळू शकतो. महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली फूड फॉर वर्क किंवा एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आज मनरेगा सारख्या व्यापक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. ही सारी पुनर्वितरणात्मक धोरणाचाच एक भाग असतो की ज्यामध्ये शासनाचा हा उद्देश असतो की शासनाच्या कल्याणकारी सुविधा प्रदान करण्याच्या, सेवा प्रदान करण्याच्या उद्देशामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, त्यामध्ये कोणीही वंचित राहू नये आणि टप्प्याटप्प्याने सुधारणा करून यामध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न हा शासनाकडून केला जातो. मित्रहो, आतापर्यंत आपण 4 मुख्य स्वरूपाची धोरणे पाहिली, ज्यामध्ये स्वतंत्र व व्यापक धोरण आहे, शासनाचे नियामकीय अर्थात रेग्युलेटरी अशा स्वरूपाचे धोरण आहे, वस्तू, सेवा, मदत, सुविधा यांच्या सहाय्याबाबतचे शासनाचे धोरण वितरणात्मक धोरण म्हणवले जाते. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून पुनर्वितरणात्मक धोरणाकडे आपण पाहू शकतो. वेगवेगळ्या टप्प्यांवर शासनाचे जे वेगवेगळे हेतू असतात ते साध्य करण्यासाठी अशी वेगवेगळी स्वरूपाची धोरणे आकार घेत असताना आपण पाहत असतो आणि त्यामुळे सार्वजनिक धोरणाच्या
या प्रकारांची यादी काहीशी मोठी आहे. या सार्वजनिक धोरणांचे आणखीन काही प्रकार आपण पुढील तासामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.